स्त्रियांमध्ये 30 वर्षाच्या पुढे कॅल्शियमची कमतरता जाणवायला लागते. तसेच डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा स्त्रियांच्या शरीरामध्ये भरपूर कॅल्शियमची कमतरता जाणवायला सुरुवात होत असते आणि मुख्यतः हिवाळ्यामध्ये भरपूर सांधेदुखी किंवा हाडांचं दुखणं हे उद्भवत असतं. तसेच हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असल्यामुळे सर्दी खोकला याचा सुद्धा जास्त त्रास होत असतो. ही सर्व झीज भरून काढण्यासाठी शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी पौष्टिक डिंकाचे लाडू बनवले जातात. तर त्यासाठी अर्धा किलो खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. खारीक कशी बारीक करायची याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर 200 ग्रॅम काळ्या पाठीचं खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मुळात गोड असतं. खोबरं इथे किसून घेतलेलं आहे. खोबरं कापून मिक्सरमध्ये दळून घेतलं तरी चालेल. 50 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत. आता मखाणे वापरणं ऑप्शनल आहे. माझ्याजवळ आहेत म्हणून मी वापरलेले आहेत. मखाणे सुद्धा शरीरासाठी खूप पौष्टिक असतात म्हणून मी इथे फक्त 50 ग्रॅम मखाणे घेतलेले आहेत. 50 ग्रॅम डिंक आहे. डिंक चांगला साफ करून घ्यायचा. बराच वेळ डिंकामध्ये एखादा खडा असण्याची सुद्धा शक्यता असते. आपण इथे टोटल 1 किलोचे डिंकाचे लाडू बनवत आहोत. बरेच जण या लाडूंना खारीक खोबऱ्याचे लाडू सुद्धा म्हणतात. 30 ग्रॅम अळीव आहे. याला हळीम सुद्धा म्हणतात. हिवाळ्यामध्ये हाडांची झीज भरून काढण्यासाठी आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी हळीम खूप गरजेचं असतं. 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने बदामचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता 50 ग्रॅम बदाममधील काही बदाम मुलं खाऊन गेले म्हणून बदाम थोडे कमी झालेले आहेत आणि फक्त चमचाभर मेथी घेतलेली आहे. कॅल्शियम वाढण्यासाठी, केस गळती कमी करण्यासाठी आणि हाडांची झीज भरून काढण्यासाठी मेथी खूप गरजेची असते म्हणून आवर्जून अर्धा ते 1 चमचा मेथी वापरायची आहे. आणि इथे टोटल 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. तुम्ही इथे गुळाऐवजी साखर सुद्धा वापरू शकता. मात्र गूळ हिवाळ्यामध्ये पौष्टिक असतो म्हणून मी गूळ घेतलेला आहे. आणि वाटीभर घरातीलच साजूक तूप घेतलेलं आहे. तूप मोजून घेतलं नाही. अंदाजे 50 ग्रॅम तूप असेल. आता तुमच्या आवडीने याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तीळ, खसखस घालू शकता. मात्र खारीक, खोबरं, डिंक आणि हळीव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे तूप घेतलेलं आहे त्यातील चमचाभर तूप कढईमध्ये गरम करून घेतलं आणि सुरुवातीला बदाम भाजून घेणार आहे. सर्व वस्तू भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात म्हणून मीडियम टू लो फ्लेमवरती सर्व वस्तू भाजून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती बदाम भाजून घेतले आणि लगेच हे बदाम काढून घ्यायचे आहेत. सर्व सामान भाजून आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच त्याचे लाडू बनवायचे आहेत. बदाम इथे भाजून झालेले आहेत. लगेच बदाम बाहेर काढून घेतले आणि बघा बदाम भाजल्यानंतर त्यांचा कलर थोडासा डार्क झालेला आहे. आता खाली थोडंसं तूप उरलेलं आहे. त्याच्यामध्येच मखाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत. मखाणे भाजण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात कारण मखाणे मुळात खूप वातड असतात. आपण जर कच्चे मखाणे वापरले तर बघा मखाण्यांना जो काळा भाग लागलेला असतो तो खूप तोंडामध्ये कडक लागतो म्हणून मखाणे चांगले भाजून घ्यायचे. तर इथे बघा मखाणे वातड आहेत आणि भाजल्यानंतर एकदम कुरकुरीत हे मखाणे तयार होतात. आता इथे कंटिन्यू 5 ते 6 मिनिटं मखाणे भाजून घेतले आणि बघा इथे थोडेसे क्रंची मखाणे झालेले आहेत. थंड झाल्यानंतर एकदम कुरकुरीत मुरमुऱ्यांप्रमाणे हे मखाणे तयार होतात. कढई क्लीन करून घेतली आणि त्याच्यामध्येच मेथीसुद्धा भाजून घेतलेली आहे आणि मेथी बघा चांगली तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायची. फक्त जळू द्यायची नाही आणि लगेच मेथीसुद्धा काढून घ्यायची. आता मेथीप्रमाणेच अळीवसुद्धा भाजून घ्यायचे आहे. तीळप्रमाणे अळीवसुद्धा तडतडायला लागले की लगेच अळीवसुद्धा काढून थंड करून घ्यायचे. बघा बऱ्याच जणांना अळीव आवडत नाहीत मात्र कॅल्शियम वाढण्यासाठी अळीव शरीराला खूप महत्त्वाचे असतात म्हणून आवर्जून अळीवाचा वापर लाडूमध्ये करायचा किंवा हिवाळ्यामध्ये अळीवाची खीर खाल्ली तरी चालेल. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अळीव काढल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 मिनिटं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. खोबरं थोडंसं ब्राऊन झालं की लगेच खोबरं काढून घ्यायचं. खोबरं कढईमध्ये टाकल्यानंतर पटपट मिक्स करायचं कारण खोबऱ्यामध्ये जो खोबऱ्याचा बारीक चुरा आहे तो पटकन लाल होतो. आता या स्टेजला लगेच खोबरंसुद्धा काढून घेतलेलं आहे आणि सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळेस कढई क्लीन करून घ्यायची म्हणजे लाडूमध्ये जळलेला पार्ट येत नाही. आता इथे पुन्हा चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये खारीक भाजून घ्यायची आहे. तर बघा खारीक आपल्याला 4 मिनिटं लो फ्लेमवरती भाजून घ्यायची. आता इथे मी थोडी जाडसर खारीक पावडर बनवलेली आहे. एकदम पिठासारखी किंवा रव्यासारखी बारीक खारीक पावडर करायची असेल तर त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि बघा खारीक अजिबात कढईच्या खाली लागली नाही किंवा खारीक अजिबात जळू द्यायची नाही. कंटिन्यू 4 मिनिटं लो फ्लेमवरती खारीक भाजून घेतलेली आहे. तुपामध्ये खारीक, खोबरं, बदाम भाजल्यामुळे त्यांची चव आणखीन वाढते म्हणून सर्व इथे तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे.
खारीक इथे फक्त चांगली गरम झालेली आहे, फक्त खूप जळू द्यायची नाही. आता खारीकसुद्धा काढून घेतलेली आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. आता डिंक तळण्यासाठी आपण जे तूप घेतलेलं आहे त्यातील 1.5 पळी मी इथे तूप घेतलेलं आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती डिंक तळायचा आहे. गॅसची फ्लेम खूप हाय करून डिंक तळायचा नाही, नाहीतर डिंकाचा जो वरचा भाग आहे तो फुगतो आणि आतमध्ये डिंक कच्चा राहतो आणि मग लाडू चिकट किंवा कडक लागतात. आता इथे मी एकदम डिंक टाकलेला आहे, मात्र जे पहिल्यांदाच डिंक तळणार असतील त्यांनी थोडा थोडा डिंक तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. एकदम डिंक टाकायचं नाही. ज्यांना सवय आहे ते एकदम डिंक तळून घेऊ शकतात, मात्र ज्यांना सवय नाही त्यांनी 4-5 बॅचमध्ये हा पूर्ण डिंक तळून घ्यायचा आहे. तर बघा आता इथे डिंक फुगण्यास सुरुवात झालेली आहे आणि मी त्याला पलटी करून घेतलं. दुसरी साईडसुद्धा फुलल्यानंतर मी ते फोडत फोडत हा सर्व डिंक तळून घेतलेला आहे. मीडियम टू लो फ्लेमवरती डिंक तळून घेतला आणि बघा सर्व डिंक तळून झाल्यानंतर एकदम नायलन साबुदाण्याप्रमाणे कुरकुरीत डिंक तयार झालेला आहे. तर बघा डिंकाच्या या ज्या गाठी असतात त्या आतमध्ये चिकट असतात किंवा कडक असतात, कारण आतमध्ये डिंक तळलेला नसतो. म्हणून थोडासा जास्तीचा वेळ देऊन पूर्ण डिंक तळून घ्यायचा आहे. मला हा सर्व डिंक तळण्यासाठी टोटल 11 मिनटं लागलेले आहेत आणि बघा डिंक एकदम कुरकुरीत असा तळला गेलेला आहे. इथे डिंकाच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की डिंक सर्व कुरकुरीत असा तयार झालेला आहे. डिंक चांगला तळल्या गेल्यानंतर थंड करायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर बघा डिंक चांगला तळला गेला आणि थंड झाल्यानंतर मी कढईमध्ये डिंक बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आणि बघा थंड झाल्यानंतर मखाणेसुद्धा चांगले कुरकुरीत झालेले आहेत. आता मखाणेसुद्धा दळून घेतलेले आहेत. मखाणे जेवढे शक्य आहेत तेवढे बारीक करून घ्यायचे. मखाण्याचे जर मोठे मोठे तुकडे राहिले तर बघा पाकामध्ये किंवा लाडू तयार झाल्यानंतर हे मखाणे पुन्हा वातड होतात, म्हणून मखाण्याची जेवढी शक्य आहे तेवढी बारीक पावडर करून घ्यायची. मखाण्याप्रमाणेच बदामसुद्धा दळून घेतलेले आहेत. बदामाचे मोठे मोठे तुकडे जर राहिले तर ते लाडूमध्ये खूप छान लागतात, म्हणून बदाम दळून घेतले किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी चालतील. तळून घेतलेलं सर्व सामान आपल्याला थंड करूनच दळून घ्यायचं आहे आणि सर्व सामान एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आळीव आणि मेथीसुद्धा दळून घेतलेली आहे. मेथी भाजून घेतल्यामुळे मेथीतील कडूपणा कमी झालेला आहे, म्हणून आवर्जून चमचाभर मेथी 1 किलोच्या लाडूसाठी वापरू शकता. आणि बघा मस्त मेथी आणि आळीव इथे बारीक झालेले आहेत. भाजून घेतलेल्या आळीव आणि मेथीची पूड तुम्ही डिलिव्हरी झालेल्या ज्या ताई आहेत त्यांच्या शिऱ्यामध्ये टाकू शकता. आता याच्यामध्येच खोबरंसुद्धा काढून घेतलेलं आहे. हे सर्व सामान एकत्र करून थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता आणि प्रीमिक्स म्हणून वापरू शकता. आणि ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये शिरा करणार त्यावेळेस त्याच्यामध्ये ते प्रीमिक्स 2-2 चमचे टाकू शकता. तर चला इथे आपलं सर्व सामान भाजून दळून झालेलं आहे. पुन्हा कढईमध्ये चमचाभर तूप गरम करून घेतलं आणि याच्यामध्ये आता गूळ घालायचा आहे. बघा आपल्याला इथे कुठेही पाक करायचा नाही किंवा चाचणी करायची नाही, फक्त या तुपामध्ये आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. मी गूळ कापून घेतलेला होता, मात्र बाकीची तयारी करेपर्यंत गुळाचा पूर्ण एक चिकट गोळा तयार झालेला आहे. तर चला तुपामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा. मी इथे चिक्कीचा गूळ वापरलेला आहे. तुम्ही सेंद्रिय गूळ असेल तर तो सुद्धा वापरू शकता. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आणि गूळ मिक्स झाल्यानंतर बघा गॅसची फ्लेम थोडीशी हाय करायची आणि गुळाला इथे चांगला फेस यायला लागला म्हणजे लाडूसाठी आपली इथे चाचणी तयार आहे. आणि बघा या पद्धतीने फेस आलेला आहे. लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण तयार केलेलं सर्व सामान याच्यामध्ये टाकायचं आहे. या स्टेजला पटकन गॅसची फ्लेम बंद करायची. जास्त वेळ जर गॅस चालू ठेवला तर जी चाचणी आहे ती खूप कडक होईल आणि मग लाडूसुद्धा खूप कडक होतील आणि लाडू वळतासुद्धा येणार नाही. म्हणून गुळाला फेस यायला लागला की पटकन गॅसची फ्लेम बंद करायची आणि सर्व सामान त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि बघा जोपर्यंत चाचणी गरम आहे तोपर्यंतच सर्व सामान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरमच लाडू वळून घ्यायचे आहेत. मी इथे चाचणीमध्ये तयार केलेलं सर्व सामान टाकून घेतलं. 2 चमचे फ्रेश कुटून घेतलेली वेलची पूड टाकली. आता इथे आपलं थोडंसं तूप शिल्लक आहे. आवडत असेल तर ते तूपसुद्धा इथे टाकून घेऊ शकता, मात्र मी टाकलं नाही कारण की भरपूर असं तूप आपण वापरलेलं आहे. मी इथे कढई गॅसच्या शेगडीवरच ठेवलेली आहे, म्हणजे चाचणी गरम राहील आणि पटपट इथे सर्व मिक्स करून घ्यायचं. तर मला इथे कढईमध्ये मिक्स करता येत नव्हतं, म्हणून मी सर्व सामान मिक्स करून ताटामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने मिक्स करून घेतलं. आणि इथे बघा गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. आता बराच वेळेस हाताने मिक्स करायचं म्हटलं तर चटके बसतात. अशा वेळेस
हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पटपट मिक्स करून घ्यायचं आणि सारण गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि बघा, अजिबात कढईला चासणी चिटकली नाही किंवा खाली आपलं लाडूचं जे सारण आहे ते जळालं सुद्धा नाही. सारण अजून भरपूर गरम आहे तरी मी हाताने मिक्स करायचा प्रयत्न करत आहे. मात्र जे नवीन आहेत त्यांना चटका सहन होत नाही, त्यांनी पटकन थंड पाण्यामध्ये हात घालायचा आणि ओल्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चटके बसत नाही. फक्त हात ओला करून घ्यायचा, इथे जे सारण आहे त्याच्यामध्ये पाणी पडू द्यायचं नाही आणि पटपट मिक्स करून घ्यायचं. 4-5 वेळेस पाण्यामध्ये हात टाकायचा आणि जेवढं शक्य आहे तेवढं इथे सर्व सामान एकजीव करून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे आहेत. बघा, जोपर्यंत सर्व सारण कोमट आहे तेव्हाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गुळाची चासणी किंवा पाक खूप वेळ उकळवला तर तो कडक होतो आणि मग लाडू बघा वळता येत नाही. चासणीमध्ये सारण टाकल्या टाकल्या कडक गोळा तयार होतो. तर बघा, इथे आरामात लाडू वळता येत आहे. लाडू वळताना जरी चटके बसत असतील तर हात थोडासा ओला करून घ्यायचा आणि लाडू वळून घ्यायचे. जरी ते तुमचं खूप कडक सारण तयार झालं किंवा चासणी कडक झाली तर त्याच्यामध्ये पाव कप पाणी टाकायचं आणि लाडू वळून घ्यायचे. सारण गरम आहे तोपर्यंतच पटपट वेडेवाकडे लाडू वळून घ्यायचे आणि सर्व लाडू वळून झाल्यानंतर त्यांना शेप दिला तरी चालेल. बघा, जर जमत असेल तर दोन्ही हातांनी लाडू वळून घेतले तरी चालतील किंवा कुणाला मदतीला घेतलं तरी चालेल. मी ते सारण गरम आहे तोपर्यंतच वेडेवाकडे लाडू वळून घेतले आणि नंतर सर्व लाडूंना व्यवस्थित शेप दिलेला आहे. मात्र काही वेळेस लाडू वळल्यानंतर लगेच लाडू कडक होतात. अशा वेळेस पुन्हा हात कोमट पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये बुडवून लाडूंना शेप देऊन घेतला तरी चालेल. इथे आपण बनवलेली चासणी परफेक्ट झालेली आहे, त्याच्यामुळे अजिबात लाडू वळण्यासाठी प्रॉब्लेम येत नाही. पटापट लाडू वळून झालेले आहेत. आता इथे जसे जमतात तसे गरम गरम लाडू वळून घेतले आणि नंतर या लाडूंना शेप देऊन घेतलेला आहे. आणि बघा, थंड झाल्यानंतर सुद्धा हे लाडू वळता येत आहेत आणि लाडूमध्ये आपण टाकलेल्या चासणीचं प्रमाण खूप जास्त नाही, त्यामुळे लाडू रेलत सुद्धा नाही. रसरशीत लाडू तयार झालेले आहेत आणि माझ्या हाताला लागलेल्या चासणीवरून तुमच्या लक्षात येत असेल परफेक्ट चासणी तयार झालेली आहे आणि लाडूंमध्ये तूप सुद्धा परफेक्ट आहे, त्याच्यामुळे खूप सुद्धा तूप वापरण्याची गरज नाही. थंड झाल्यानंतर सुद्धा हे लाडू वळता येतात आणि अगदी महिनाभर जरी तुम्ही हे लाडू ठेवले तरी सुद्धा मऊसूत असे लाडू राहणार आहेत आणि लाडू दगडाप्रमाणे कडक सुद्धा होणार नाही. आता इथे सर्व लाडू वळून झालेले आहेत. आता हे लाडू चांगले थंड करायचे आणि नंतरच डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आहेत. जर डिलिव्हरी झालेली असेल तर बघा, हे लाडू पहाटेच्या 3 नंतर आवर्जून खायचे आहेत. पहाटे 3ला, 4ला किंवा 5ला तुमच्या सोयीने तुम्ही हा लाडू खाऊ शकता, कारण त्यावेळेत खाल्लेले लाडू डिलिव्हरी झालेल्या ताईसाठी खूप महत्त्वाचे असतात. तर एवढं तूप आपलं उरलेलं आहे ते मी काही वापरलं नाही आणि या पद्धतीने आपले खारीक खोबऱ्याचे किंवा डिंकाचे पौष्टिक लाडू तयार आहेत. महिनाभर सुद्धा हे लाडू कडक होणार नाहीत. लाडू बांधताना जर असं वाटलं की लाडू वळत नाही किंवा जे सारण आहे ते खूप कडक झालं तर त्याच्यामध्ये अर्धा कप किंवा पाव कप गरम पाणी टाकायचं आणि लाडू वळून घ्यायचे आहेत, म्हणजे परफेक्ट लाडू तयार होतील. लाडू थंड झाल्यानंतर मी इथे तुम्हाला लाडू तोडून दाखवला आणि बघा, हे लाडू बनवून आता मला 5-6 दिवस झालेले आहेत तरीसुद्धा अगदी मऊसूत असे हे लाडू तयार झालेले आहेत. ट्राय करून बघा, खूप हेल्दी रेसिपी आहे. 30 वर्षाच्या पुढे सांधेदुखी, हाडंदुखी, कंबरदुखी सुरू होत असते त्यांच्यासाठी, डिलिव्हरी झालेल्यांसाठी हिवाळ्यामध्ये हे लाडू खूप पौष्टिक असतात. सर्व टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला, मोडलेला लाडू मी इथे पुन्हा वळून घेतला. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच पद्धतीचे गुळाऐवजी साखरेचा लाडू खायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा रेसिपी दिलेली आहे. लाडू चांगले थंड करून नंतर डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.